जी काही कायदेची सजा आहे त्याला आग्रह आमचा पक्ष धरणार. त्याच्यामुळे मी सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणतो, एक तर तुम्ही इन्क्वायरी करू नका, करणार असाल तर खऱ्याने करा. उगीच कुणीतरी सांगते कुणीतरी हे करते नाही. सुप्रीम कोर्टाने एका मॅटरमध्ये व्हेरी क्लिअर कट एक जजमेंट दिलेला आहे. तुमच्यावर प्रेशर येत असेल तर तुम्ही तिथे नोटिंग करा. वी आर देअर टू प्रोटेक्ट यू. संविधानाने तुम्हाला असं प्रोटेक्ट केलेलं आहे, हे बरोबर आहे, पण कोर्टही आश्वासन देते की आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करायला तिथे बसलेलो आहोत. हे दोन आश्वासन असल्यानंतर अधिकारी जर त्याच्या ड्युटीची लॉयल नसतील तर ही विल हॅव टू पे दी पेनल्टी. हे कुठेतरी इंट्रोड्यूस केलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतो त्या अधिकाऱ्याने आमची सत्ता येऊ नये एवढं फक्त बघावं. महाविकास आघाडीची मुंबईला ती बैठक होणार आहे 6 त्याचं निमंत्रण वगैरे काही आलं? बैठकीचं नाही निमंत्रण आलेलं. शरद पवारांनी चर्चेला बोलवलंय एवढं निमंत्रण आहे. मी त्या दिवशीच म्हणालो की 6 तारखेचं बैठकीचं शरद पवारांचं निमंत्रण आहे. म्हणजे शरद पवारांचं वैयक्तिक निमंत्रण तुम्हाला 6 तारखेचं? आता त्यांनी म्हटलं बैठक, त्यांनी म्हटलं आपण भेटता येईल का, म्हटलं होईल, म्हटलं भेटता येईल. 6 तारीख. बाळासाहेब, भाजपा म्हणते या अबकी बार 400 पार आणि आतून जे घाबरलेले आहेत त्याच्यामुळेच अमित शहा अकोल्यात येत आहेत 5 तारखेला. त्याच्या संदर्भात तुमचं काय मत? ते 150 सुद्धा क्रॉस करणार माझा रिपोर्ट. अकोल्याच्या संदर्भात अकोल्यात मी बिहारलाही प्रचाराला गेलो नाही किंवा उत्तर प्रदेशलाही प्रचाराला गेलो नाही. तिथलं 10% मतदान मी इकडनं बसूनच फिरवू शकतो. बाई जाण्याची सुद्धा गरज आहे. पवार साहेबांना कुठे भेटणार तुम्ही? मुंबईला? ते अजून ठिकाण मला त्यांनी सांगितलेलं नाही. पण मुंबई सोडूनच असेल असं मला वाटतं. मोदी बागेत तर मी नेहमीच जात असतो. दोन मेवण्या राहतात तिथे. एक नाही, 2. त्याच्यामुळे जाता आता तर हाय बाय चाललेलंच असतं आमचं. अच्छा. बाळासाहेब, 5 तारखेला अमित शहा अकोल्यात आहेत. कशासाठी येत असतील? ही बैठक अकोल्यातच का? त्यांनाच विचारलेलं नाही तरी तुमचं काही असेल ना. थँक्यू. फ्लॅशबॅक मध्ये गेलं तर 19 मध्ये ज्या काही घटनाक्रम जसा घडला होता किंवा होत चालला होता तसा घटनाक्रम आता थोडंसं 24 मध्ये वाटू लागलं. त्यामध्ये त्याचं आउटपुट काय निघेल? मतदार डिसाईड करत असतो आउटपुट. आपण फक्त खेळायचं. मतदार डिसाईड करतो की मोदी राज्यपालाचं मतदाराला गृहित धरणं सुरू आहे. फारच आहे बोला. गृहित धरणं सुरू आहे नाही का? मतदाराला गैर धरणं अनेक जणांनी सुरुवात केली. 57 पार्टी जास्त सुरुवात केली. बाळासाहेब, महाविकास आघाडी सोबत जर नाही जुळलं तर फक्त शिवसेना सोबत जोडू शकेल? काही प्रिडिक्ट करता येत पण त्यांचं कोणाबरोबर नाही. त्यांचं महाविकास आघाडीचं इंटरनल पटतंय की न पटतं हा त्याच्यावरचा अवलंबून आहे. चालू राहतं. त्याच्या डिस्प्यूट फार 15 डिस्प्यूट हे म्हटलं तर फारच मोठा फिगर आहे. मित्रांनो काय सल्ला देतो? उद्धव ठाकरेंना काय सल्ला देतो? काही सल्ला नाही. बाळासाहेब, मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी जेव्हाचं आमंत्रण दिलं होतं बारामती आपली एक दाखवून दिसू नये.
तिघही आलेले आहेत फार